नमस्कार. मी रामेश्वर बद्दर. मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खरंच पदामुळे प्रतिष्ठा वाढते का? पदामुळे पद वाढते का? याचं उत्तर हे ज्या त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. आणि अशाच प्रकारे महाराष्ट्राच्या भाजपच्या SC/ST प्रवर्गाचे संपूर्ण महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाची जबाबदारी विश्वजित अनिल गायकवाड यांना मिळालेली आहे. दैनिक मराठवाडा नेता, मराठवाडा नेता फेसबुक आणि मराठवाडा नेता यूट्यूबच्या वतीनं आम्ही त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपर्कात असलेले बळीरामजी गायकवाड यांचे नातू म्हणून नाही, ते महाराष्ट्राच्या रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून नाही, तर स्वतः विश्वजित गायकवाड एक सामाजिक कार्याची जाण आणि भान असलेले, उच्च शिक्षित असलेले, ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम केलेला आहे, MBA केलेला आहे, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं कार्य आहे, म्हणून त्यांना शुभेच्छा देत असताना गेल्या 5-7 वर्षात त्यांना अधूनमधून कधी कार्यक्रमाच्या निमित्तानं, कधी कुठल्या सभेच्या निमित्तानं भेटण्याचा, बोलण्याचा, ऐकण्याचा योग आला. गेल्या लोकसभेला त्यांना उमेदवारी मिळावी असा प्रयत्न सुरू होता, पण भाजपनं विद्यमान खासदार सुधाकरराव श्रंगारे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. निकाल काय तो आपल्या सगळ्याला ठाऊक आहे. त्यानंतर उदगीर विधानसभेमध्ये त्यांनी प्रयत्न केला होता. उदगीर तालुका, जळकोट तालुका हे त्यांचं कार्यक्षेत्र होतं. आपण जर पाहिलं तर गावागावात, घराघरात, शाळेत, मुलात सर्वत्र त्यांनी आपली एक ओळख निर्माण केली होती. लातूर लोकसभा म्हणजे एक जिल्हा झाला, विधानसभा म्हणजे 2 तालुके झाले, पण संपूर्ण महाराष्ट्राचा चक्रव्यूह छेदण्याचं काम, ज्यामध्ये पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार, केंद्रातले मंत्री, राज्यातले मंत्री या सर्वांना सोबत घेऊन काम करणं हे साधं सोपं काम नाही. पण विश्वजित गायकवाड यांच्याबद्दल असं म्हणता येऊ शकतं, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घोमटी. आम्ही अनेक वरिष्ठ अधिकारी पाहिलं. एक इगोस्टेक, अहम ब्रह्मास्मी, त्याला अनिलजी गायकवाड हे अपवाद आहेत. त्यामुळं विश्वजित गायकवाड यांची जबाबदारी वाढलेली आहे, उंचावलेली आहे. लोकांच्या प्रचंड अपेक्षा आहेत आणि या अपेक्षाची पूर्ती करत असताना विश्वजितना पद मिळालं. पक्षाची, भाजपची गावागावात, प्रभागात, वार्डात पद वाढणार का? आणि त्यासाठी विश्वजित काय करणार? तुम्ही म्हणाल विश्वजितने वेगवेगळे आरोग्य शिबिर घेतले, विश्वजितनी उदगीरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निमित्त काही वेगवेगळे कार्यक्रम घेतले, गणेश उत्सवाचे कार्यक्रम घेतले. हा जिल्हा, पुन्हा सांगतोय, हा जिल्हा नाही, हा महाराष्ट्र संपूर्ण काम करायचं आहे. आणि हे काम करत असताना लोकांना भेटायचं, बोलायचं, फोन उचलायचे, काम करायचे नसता. जर तुम्ही तोऱ्यात असाल, मी अनिल गायकवाड यांचा मुलगा म्हणून जर वागणारा असाल तर लोक सहन करत नाहीत. त्यांचे काका
सुनील गायकवाड जे सध्या सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करतात, माजी खासदार आहेत आणि लातूरचे रहिवासी मुंबईमध्ये असताना एका बाजूला उद्योग, दुसऱ्या बाजूला राजकारण, तिसऱ्या बाजूला समाजकारण आणि मॅनेजमेंट कसं असावं हे त्यांना चांगल्या प्रकारे अवगत आहे. ग्रामीण भागाच्या प्रश्नाची जाण आहे, शहरी भागाच्या प्रश्नाची जाण आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुत्व, न्याय या त्रिसूत्रीवर आधारित जो कार्यक्रम राबवला आणि पक्ष जी ध्येयधोरणं राबवतं, तर पक्षाकडं, भाजपकडं म्हणावं तेवढं एससींचं मतदान मिळत नाही. मग यासाठी पत वळवावी लागणार आहे, कार्यकर्त्याची टीम करावी लागणार आहे. ही टीम निवडत असताना त्यांना महिला सक्षमीकरण असेल, युवकांचे समस्या असतील, शेतकऱ्यांच्या समस्या असतील, सुशिक्षित बेकारांच्या समस्या असतील, या सर्व समस्या जाणून घ्याव्या लागणार आहेत. गावागावात, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर जावं लागणार आहे. आमदारांना भेटावं लागेल, खासदारांना भेटावं लागेल. अगोदर तर पहिल्या टप्प्यात समस्या जाणून घ्याव्या लागणार आहेत आणि फोन उचलायचं नाही, भेटायचं नाही आणि ग्रुपिझम, टोळी, दुर्दैवानं बहुसंख्य पक्षामध्ये टोळ्या चाललेल्या आहेत. खातात लेमन गोळ्या, वाढवतात टोळ्या आणि कार्यकर्त्याच्या हातात मात्र भिकेच्या झोळ्या. म्हणून एक अभ्यासू आणि आम्हाला एक अत्यंत म्हणतात ना, देवाभाऊ देता है तो छप्पर फाड़ के देता है. आम्हाला आठवत आहे विधानसभा निवडणुकीसाठी संजय बनसोडेच्या वेळा त्यांना विड्रॉल केलं आणि त्यावेळा त्यांना शब्द दिला होता की तुम्हाला या ठिकाणी महत्वाची जबाबदारी येणाऱ्या काळात दिली जाईल. आतापर्यंतचे बहुसंख्य जे या पदावर काम केलेली माणसं आहेत, कोणी आमदार झाला, कोणी खासदार झाला, कोणी मंत्री झाला आणि अशा एका परिस्थितीमध्ये आता जो सामाजिक वारसा जो आहे तो त्यांनी जतन केलेला आहे. लक्षवेधी, विश्वजित, लोकात मिसळणारे, बोलणारे आणि आता काळ इव्हेंट मॅनेजमेंटचा जरी असला तरी कथनी आणि करणीमध्ये फरक असता कामा नये. त्यांना वडिलांचं बाळकडू, काकाचा कानमंत्र आणि दुसऱ्या बाजूला देवाभाऊनी दिलेली दिशा, एका बाजूला नरेंद्र मोदी, दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितलेलं आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, सुशिक्षित बेकारांचा प्रश्न आहे, शैक्षणिक समस्या आहेत, स्कॉलरशिप मिळत नाही वेळेवर, त्यांचे वसतिगृहाची व्यवस्था बरोबर आहे की नाही, बऱ्याच वेळा झालीतील शुक्राचार्य प्रवृत्तीचे संस्था चालक दलित, कष्टकरी, सामाजिक यांच्या आश्रमशाळा, मग तुम्ही मला हे त्यांच्या कार्यकक्षेत येते का? पण त्या भागातल्या कार्यकर्त्याकडून ब्लॅकमेल करणाऱ्याची टोळी निर्माण होता कामा नये. तर त्यांना फार मोठी जबाबदारी मिळालेली आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं उदगीर, जळकोट तालुक्यात लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. हॉटेलवर साधा विश्वजित मित्र मंडळाच्या कपावर फोटो होत्या. स्त्री सक्षमीकरणासाठी महिलांना रोजगार निर्माण केले पाहिजेत, वेगवेगळे प्लॅन्ट टाकले पाहिजेत. बऱ्याच वेळा सबसिडीसाठी सूतगिरण्या, डाळ मिल, दलित समाजाचे उद्योग, MIDC मध्ये, लातूर MIDC ला कोणत्या उद्योगाला स्कोप आहे हा विश्वजित यांना पाहावं लागेल. तिकडे धाराशिव, नांदेड, जालना, संभाजीनगर आणि एवढंच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात त्याचबरोबर विदर्भ असेल, फार मोठी संधी आहे. फक्त पायात भिंगरी बांधून जर विश्वजित फिरले तर बस पद मिल गया, गए नागपुर को गए, मुंबई को चैत्यभूमि को गए, इधर गए उधर गए और कुछ भी नहीं किए. हे केलं तर जमणार नाही. फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. थिंक टँक म्हणून वडील आणि त्यांचे मित्रमंडळ, वडील आणि सहकारी, वेगवेगळे भंते
जे आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदा होतात, धम्मगुरूंचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, सामाजिक सलोखा वाढला पाहिजे, वेगवेगळ्या कायद्याचा दुरुपयोग होता कामा नये, कायदा हा कुणाच्या तरी फायद्याचा येता कामा नये. म्हणून आम्हाला असं वाटतं विश्वजित गायकवाड यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन उदगीरमध्ये जो कार्यक्रम घेतला आणि त्यांनी या निमित्तानं बौद्ध भिक्खूंना एक मोठ्या प्रमाणात 4 दिवसीय लोकप्रिय गायक अनिल शिंदे यांचा कार्यक्रम त्यांनी उदगीरला आयोजित केला. हे झालं हो, उदगीरला तो झालं रे, इथं होऊ शकतंय. आणि या ठिकाणी आपल्या अडचणी समस्या ह्या आपल्याला सोडवाव्या लागणार आहेत, आपल्याला मार्ग काढावे लागणार आहेत, ऑब्स्टॅकल भरपूर राहणार आहेत. आणि वडिलांनी नाव उगीच विश्वजित नाही ठेवलं. आई वडील आजोबा काका यांच्या नव्हे तर साऱ्या महाराष्ट्राच्या तुमच्याकडनं अपेक्षा वाढलेल्या आहेत. कारण तुम्ही अनिल गायकवाड यांचे सुपुत्र आहात. त्यामुळं लोकांना खूप मोठ्या अपेक्षा की तुम्ही लोकांना उद्याचा महाराष्ट्र, नवा महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न जे देवाभाऊनी निर्माण केलेलं आहे, देशाचं 21व्या शतकातला महाराष्ट्र करत असताना, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढ होत असताना दगाफटका होणार नाही, खोट्या नाट्या गोष्टीला थारा दिला जाणार नाही. चांगली माणसं निवडून असलेल्या कार्यकर्त्याला, प्रामाणिक कार्यकर्त्याला, जो खरोखर नरेंद्र मोदींचा विचार, पक्षाचा विचार, भाजपचा विचार हा गावागावात नेणार आहे. एकीकडं म्हणताल सगळीकडं घाणच घाण आहे, चिखलात कमळ उगवत आहे आणि त्या कमळात लक्ष्मी आहे. म्हणून अशा एका परिस्थितीमध्ये विश्वजित गायकवाड यांना आम्ही मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आम्हाला खात्री आहे की त्यांना हे पदाला ते पद वाढवतील, न्याय देतील आणि हा चक्रव्यूह छेदण्याचं काम ते अत्यंत समर्थपणे करतील. गरज आहे दुर्दम्य इच्छाशक्तीची, कठोर परिश्रमाची, त्या भागातल्या भौगोलिक, सामाजिक, राजकीय समस्या समजावून घेऊन वेगवेगळे उद्योग काय केलं, भाजपनं काय केलं म्हणत असताना देवाभाऊच्या नेतृत्वात विश्वजित गायकवाडनी या समाजाला कोणकोणत्या सुविधा दिल्या, काय संकल्पना, काय असावं वाटतंय. कारण आपल्याकडे ही मतं आकर्षित झाली पाहिजेत. आज रामदास आठवले आपण पाहतो, रासू गवई पाहतो, आपण प्रकाश आंबेडकर पाहतो. आणि अशा एका परिस्थितीमध्ये हा चक्रव्यूह छेदण्याचं काम, पद प्रतिष्ठा वाढवण्याचं काम विश्वजित गायकवाड यांना करायचंय. आम्हाला खात्री आहे निश्चित ते काही चांगलं केलं, लोक स्वीकारतील, पक्ष स्वीकारेल. निश्चित मॅन मनी मशनरी मॅनेजमेंट त्यांना करावी लागणार आहे आणि फार मोठ्या अपेक्षेनं हे पद त्यांना देण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळलेला आहे. आता तो शब्द शिरसावंद मानून बस बैठ के रहो मुंबई में, लातूर में, पुणे में, 5 स्टार संस्कृती न जाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुत्व, न्याय या संकल्पनेतून जो समाजाला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न केला तो न्याय अधिकात अधिक मिळाला पाहिजे. महात्मा फुलेंनी सांगितल्याप्रमाणे शिक्षणाचा वारसा अधिकात अधिक लोकांपर्यंत गेला पाहिजे. लोकांची अस्मिता ही जतन झाली पाहिजे. आणि आम्हाला खात्री आहे की हा चक्रव्यूह विश्वजित, खऱ्या अर्थानं विश्वजित हे विश्वजित ठरतील. लोकसभा विधानसभेपेक्षा हे फार मोठं काय बिनपगारी फुलाधिकारी हे पद आहे आणि या पदाला न्याय ते देतील अशी आपण अपेक्षा करूया. पहिल्याच विश्लेषणात अधिक टीका टिप्पणी किंवा भीती न घालता आय होप, मला खात्री आहे की विश्वजित हे निश्चित येणाऱ्या काळात आपली ओळख म्हणजे अनिल गायकवाडचे सुपुत्र म्हणून नाही,
आपल्या कामातून ओळख, हायपाय प्रोफाईल पंचतारांकित संस्कृतीपासून दूर राहून जमिनीवरचा कार्यकर्ता, तळागाळातल्या लोकांचा कार्यकर्ता, तळागाळातल्या सर्वसामान्य कष्टकरी दलित श्रमिक विद्यार्थी विद्यार्थिनी महिला यांच्यासाठी काय असलं पाहिजे हे त्यांनी एक मास्टर प्लॅन तयार करावा आणि तो महाराष्ट्रात हा ओळखला जावा अशा प्रकारची अपेक्षा करून त्यांना शुभेच्छा देतो. तर लक्षात आलं ना, तुम्ही सगळं ऐकता सगळं करता, पण मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉरवर्ड करा, लाईक करा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत विश्वजित गायकवाड यांना या चक्रव्यूह छेदण्यासाठी काय करावं असं वाटतं हे सांगावं. दैनिक मराठी नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.